देवेंद्र फडणवीस आपण एससी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचं तुम्ही धाडस करून राहिले. 58 जाती विरोधात आहे, एकच जात म्हणते वर्गीकरण करा आणि तुम्ही त्याला सपोर्ट करून राहिले. पहिले हिंदू आणि मुसलमानामध्ये झगडे लावले तुम्ही, आता जाती जातीमध्ये झगडे लावून राहिले. तुम्ही ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना दिलं, पण आता आमचं आरक्षण तुम्ही खतऱ्यात आणून राहिले. आम्हाला कोणाच्या बापानं आरक्षण दिलं नाही, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं हे कसं दिलं माहिती आहे तुम्हाला? त्यांचे परिवार त्यांनी सोडला, त्यांच्या वाईफवर लक्ष दिलं नाही, त्यांची मुलं त्यांनी मातीत काढली जितेची. नाहीतर सगळ्यांचा बाप राहिला असता बाबासाहेब आंबेडकर. तो विचार करा तुम्ही. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये बौद्ध समोर का गेले? कारण त्यांच्या ऐपत्यामुळं, कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला, तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले ते. आणि हे गांडूळ गु खाई लोक का मागे राहिले? कारण हे बामणाच्या मागे लागले, धोंड्याच्या मागे लागले, दगडाच्या मागे लागले. याच्या अंगात देव येत होते, भूत येत होते. हे स्वतःच्या डपडं वाजू भीक मागले येईन म्हणून हे मागे राहिले. यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला असता, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले असते, त्याचे लेकर कलेक्टर नाही, ह्या भारताचा राष्ट्रपती झाले असते, मुख्यमंत्री झाले असते, पोलीस झाले असते, कलेक्टरच नाही. पण बाबासाहेब आंबेडकर कोणी स्वीकारला? बौद्धांनी स्वीकारला. आणि आम्ही आरक्षणाच्या भरोश्यावर आम्ही मोठं झालो नाही, आम्ही बुद्धाच्या भरोश्यावर मोठं झालो. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला. त्या कारणामुळं तुम्हाला माहिती आहे एससी प्रवर्गामध्ये 59 जाती आहे. बौद्ध म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कोण स्वीकारला ते सांगा मला. एकाच जातीनं स्वीकारला, बौद्धांनी. का स्वीकारला? कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटले त्यांना. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटले, बाबासाहेबांची कल्पना पटली, बाबासाहेबांचे शिक्षण पटलं. बाबासाहेब आंबेडकरांची 32 डिग्र्या होत्या, अशा नव्हत्या. 10 ते 12 लँग्वेज होती त्यांना माहीत. मग विचार करा, त्याची लेकरं आहो आम्ही, तर आम्ही काय अनफट राहणार काय? नाही. आमचा बाप बॅरिस्टर आहे, आमचा बाप संविधान लिहू शकतो, तर आम्ही एखादं पुस्तक लिहू शकत नाही का? एवढी अवकात आहे आमची, कारण आम्ही बाबासाहेबाचे लेकरं आहोत. बरोबर नाही काय? आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही झगडे लावण्याचा काय सामान मारा आणि ते वर्गीकरण घाला चुल्यात. आम्हाला वर्गीकरण नाही पाहिजे. 58 जातीच्या विरोधात आहे, एकच जात फक्त म्हणते वर्गीकरण करा, आणि आम्ही याला मान्यता देत नाही. आम्ही याच्या विरोधात आहे, आम्हाला वर्गीकरण पाहिजे नाही. आम्ही शांत आहे, शांत राहू दे आम्हाला. फडणवीस साहेब हात जोडून विनंती करतो, वर्गीकरण पाहिजे नाही आम्हाला साहेब. तुम्ही ते चुल्यात करा, तुम्ही किती भ्रष्टाचार करा, आम्हाला काय माहिती. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू. जय भीम, जय शिवराय. व्हायरल झाला पाहिजे हा व्हिडिओ.